नमस्कार. आजच्या युगात आधुनिक साधनांचा वापर करता करता आपल्यापैकी बरेच जण आपलं आरोग्य हरवून बसलेलो आहोत. आज व्यायामाचा अभाव, ताणतणाव, बैठी जीवनशैली यामुळे अनेक लोकांना उच्च रक्तदाब या व्याधींनी पछाडलेलं आहे. उच्च रक्तदाब हा एक छुपा मारेकरी आहे. त्यामुळे सुरुवातीला त्याची कोणतीही लक्षणं अजिबात दिसत नाहीत. एखाद्या औचित प्रसंगी म्हणजे एखादी इन्शुरन्स पॉलिसी काढताना होणाऱ्या वैद्यकीय तपासणीच्या वेळी किंवा रक्तदानापूर्वी केलेल्या तपासणीमध्ये त्याचं अस्तित्व समजतं. नाहीतर मग एकदम हार्ट अटॅक आल्यावर किंवा पक्षाघात झाल्यावरच त्याच्या अस्तित्वाची कल्पना येते. संपूर्ण जगभरात केलेल्या सर्वेक्षणात असं आढळून आलंय की एकंदर जनसंख्येच्या जवळजवळ 25% लोकांना ही व्याधी आहे. त्यामुळे या रोगाबद्दल संपूर्ण माहिती घेणं, तो होऊच नये यासाठी प्रयत्न करणं किंवा झाल्यास तो आटोक्यात ठेवणं फार महत्वाचं आहे. आज उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक औषधं उपलब्ध आहेत. मात्र यापैकी बऱ्याच औषधांचे अतिशय गंभीर असे साईड इफेक्ट सुद्धा आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेला त्याचप्रमाणे बऱ्याचदा ही औषधं कालांतराने टप्प्याटप्प्याने वाढवत न्यावी लागतात आणि त्यामुळे या औषधांवर होणारा खर्च आणि त्यांचे दुष्परिणामही टप्प्याटप्प्याने वाढत जातात. मात्र निसर्गोपचाराच्या साह्याने योग्य व्यायाम, योग, चुंबक चिकित्सा, आहार आणि विचार यांचा अवलंब केल्यास बहुतेक वेळा आपण कोणत्याही बाह्य औषधांचा उपयोग न करता सुद्धा आपला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकतो. या उपचार पद्धतीत कोणत्याही बाह्य औषधांचा वापर नसल्यामुळे त्याचे कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत. यासाठीच आम्ही निसर्गोपचाराच्या साह्याने औषधांविना रक्तदाब निवारण हे शिबिर घेत आहोत. या शिबिराच्या साह्याने अनेक लोकांनी आपल्या उच्च रक्तदाबापासून मुक्ती मिळवलेली आहे. या शिबिरात आपल्याला कोणतंही बाह्य औषध न घेता आपला रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचं कौशल्य शिकता येणार आहे. चला तर आता या शिबिराची काही क्षणचित्र आपण पाहूया. या शिबिरामध्ये सर्वप्रथम आपले सगळे जॉईंट्स फ्री करून घेण्यासाठी अशा प्रकारचे सूक्ष्म व्यायाम करून घेतले जातात. या सूक्ष्म व्यायामांमुळे आपले वेगवेगळे जॉईंट्स हे फ्री होऊन रक्तदाब नियंत्रणात यायला मदत होते. हे अतिशय सोपे असे सूक्ष्म व्यायाम प्रशिक्षणार्थी करतायत. या प्रशिक्षणार्थींमध्ये आपण बघतोय की सगळ्या वयोगटातले लोक दिसत आहेत आपल्याला. सूक्ष्म व्यायाम झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी वेगवेगळी योगासनं करतायत.
हे बघा, आपण योगासनं करताना बघतोय प्रशिक्षणार्थींना. पाय सरळ ठेवायचा, दुसरा पाय गुडघ्यात असा वाकवायचा आहे, जसं आपण झोपतो ना. उपडी उपडी. हे बघा, अतिशय सोपी अशी ही योगासनं पाय सरळ ठेवा, या शिबिरात अशी खाली कानावर घेतली जातात. असं करून ठेवा. पाच पर्यंत करू आपण. 1 मान वरती करायची आहे सगळ्यांनी. हात ताठ ठेवायचे आहे. हात अशी ताट ठेव. 2 3 आपापल्या क्षमतेनुसार प्रशिक्षणार्थी वेगवेगळी योगासनं करतायत. 5 नॉर्मल. 1 2 टच करू. मी असंच ठेवायचं फक्त आपली मान. तीन. आता दुसरा पाय. एक 2 3 नॉर्मल. मन शांत ठेवायचं आहे. लक्ष फक्त श्वासाकडे असलं पाहिजे. डोळे बंद. योगासनं केल्यानंतर शिबिरार्थी प्राणायाम करतायत. ब्लड प्रेशरला उपयुक्त असलेले प्राणायाम या शिबिरार्थींकडून करून घेतले जातात. मोठा श्वास आत घ्यायचा आहे, तेवढंच बाहेर सोडायचं आहे.
जैसे कि अभी भोग के आ रहे हैं। मित्रांनो, आत्ताच आपण आमच्या रक्तदाब निवारण शिबिराची काही क्षणचित्र पाहिलीत। आता आपण हे शिबिर पूर्ण केलेल्या काही प्रशिक्षणार्थींच्या प्रतिक्रिया पाहूयात। माझं नाव सुधीर यशवंत डांगे। आम्ही शिवाजीनगर पुणे 5 काँग्रेस हाऊस जवळ राहतो। गेले 5 वर्ष मला ब्लड प्रेशरचा त्रास होता आणि 1 वर्षापूर्वी कोलेस्ट्रॉलची एक मोठी गोळी मला पूर्ण घ्यावी लागत होती, परंतु 6 महिन्यानंतर ती अर्धी गोळी झाली आणि गेल्या आठवड्यामध्ये जेव्हा माझा चेकअप झाला तेव्हा डॉक्टरांनी 1/4 गोळी करायला सांगितली आहे आणि त्यामुळे चांगल्यापैकी हा इफेक्ट झालेला आहे। आणि गेले 4 रविवार तर मी इथे कंटिन्युअस येतोय आणि इथे जे जे शिबिरामध्ये आम्हाला शिकवतात त्याचं आम्ही सकाळी मी घरी रोज शक्य होईल त्याप्रमाणे व्यायाम करतो आणि चित्तरंजन वाटिकेमध्ये सकाळी मॉर्निंग वॉक करता जातो आणि तिथे देखील आता लॉन वगैरे करायची प्रोसिजर चालू आहे आणि ती झाल्यानंतर मग मला ब्लड प्रेशर नॉर्मल होईल असं वाटतं। सध्या ब्लड प्रेशर थोडं हाय साईडला आहे, परंतु योग्य मार्गाने जर आम्ही फॉलोअप ठेवला तर मी औषधा वाचून प्युअर होईल आणि हे जे यांचं उद्दिष्ट आहे ते साध्य होऊ शकेल असं मला वाटतं। आपण हे एक्झरसाईज करावेत आणि ते तुम्हाला डेफिनेटली फ्रुटफुल होतील। थँक्यू। मी ज्योती देशपांडे। मला 3 वर्षापासून बीपीचा त्रास होता। रोज गोळी घ्यावी लागत होती, प्रचंड डोकं दुखत होतं, कुठलीही गोळी घेऊन डोकं थांबत नव्हतं, म्हणून शेवटी बीपी चेक केला आणि त्या गोळ्या सुरू झाल्या। माझा अनुभव आतापर्यंत घरातला असा होता की बीपीची गोळी एकदा सुरुवात झाली की ती कधी थांबतच नाही, उलट डोसेस वाढत जातात। पण प्राणायाम करायला लागल्यापासून मात्र अनुभव उलटा आला। आपल्याला नॉर्मल वाटायला लागल्यानंतर बीपीची गोळी जरा बंद करून बघितली, त्रास वाटला, पुन्हा सुरू केली आणि काही दिवसानंतर गोळी अर्धी केली आणि हळूहळू 15 दिवसानंतर तीही बंद केली। गेले 4 महिने झाले मी बीपीची एकही गोळी घेतलेली नाही आणि तरी माझं बीपी अगदी नॉर्मल आहे। मी सुनीता उतेकर। मला 30 वर्ष बीपीचा त्रास आहे आणि मी 4 आठवडे इथे शिबिरामध्ये येते। तर मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यामध्ये माझं बीपी खूपच नॉर्मलवर आलेलं आहे, 114-82 वर आलंय आणि मला इथे येऊन एक प्रकारचा आनंद मिळतोय ह्या लोकांच्या सहवासात। आणि इथे खेळीमेळीचं जीवन असल्यामुळं घरातलं काहीच आठवत नाही आणि मी एकदम इथे फ्रेश असते। मी कमांडो मनोहर यादव, महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशनचा इन्स्ट्रक्टर। डॉक्टर अद्वैत देशपांडे यांनी महाराष्ट्र मिलिटरी फाउंडेशनतर्फे रक्तदाब निवारण शिबिर आयोजित केलं होतं। त्या रक्तदाब निवारण शिबिरामध्ये अनेक नागरिकांचा रक्तदाब बरा होण्यासाठी मदत झाली, त्याबद्दल मी डॉक्टर अद्वैत देशपांडे यांना शुभेच्छा देतो। जय हिंद। मित्रांनो, आत्ताच आपण हे शिबिर पूर्ण केलेल्या काही प्रशिक्षणार्थींच्या या शिबिराबद्दलच्या प्रतिक्रिया पाहिल्या। या आणि अशा अनेक लोकांप्रमाणेच आपणही आपला उच्च रक्तदाब कोणत्याही औषधांशिवाय नियंत्रणात ठेवू शकता। यासाठी आजच आमच्या निसर्गोपचाराने उच्च रक्तदाब निवारण शिबिरासाठी प्रवेश घेऊन आपल्या निरोगी आणि निरामय आयुष्याला सुरुवात करा। आपल्या उत्तम आरोग्यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।